आत्ताचा सगळ्यात मोठा विषय आहे। महाराष्ट्राची ब्रेकिंग बातमी म्हणजे सेना भाजपमधला वाद आता शिगेला पोहोचलेला आहे। शिवसेनेनं खास पत्रकाद्वारे भाजपला खडसावलेलं आहे की आमच्यावरती होणाऱ्या टीका या अधिकृत आहेत का हे सिद्ध करा, अन्यथा तटकरे अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार चालवायला तुम्ही मोकळे आहात। अधिक माहिती देतात आपले मॅनेजिंग एडिटर निलेश खरे आपल्यासोबत आहेत। निलेश, काय प्रकार घडलाय नेमका? प्रसन्न, शिवसेनेनं गोव्यातून संजय राऊतांच्या माध्यमातून पत्रक जारी केलेलं आहे आणि थेटपणे सरकारला इशारा दिलाय की याद राखा, आमच्या पाठिंब्यावर हे सरकार अस्तित्वात आहे। आणि त्या मुख्यतः पत्रामध्ये शिवसेना काय म्हणते, भारतीय जनता पक्षवाल्यांनी काही लोक ज्या पद्धतीनं बोलतायत, वक्तव्य करतायत, ती भूमिका त्यांची अधिकृत आहे की नाही याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं खुलासा करावा। अशा प्रकारची मतं ही व्यक्तिगत असू शकत नाही। टीका धोरणांवर होऊ शकते। व्यक्तिगतरित्या खालच्या स्तरावर जाऊन काही फडतूस मंडळी शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका टिप्पण्या करत असतील तर त्यांच्या अकलेची दिवाळखोरी ही जाहीर केलेलीच बरी। बहुधा या मंडळींना स्वतःचं सरकार बुडवायचं आहे आणि महाराष्ट्र ही त्याचबरोबर बुडवायचं आहे। शिवसेनेनं हा विषय अत्यंत गंभीरपणे घेतलाय। आमच्या पाठिंब्यावर तुमचं सरकार चालू आहे याचं भान ठेवा, नाहीतर छगन भुजबळ, सुनील तटकरे, अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवण्याची तुम्हाला मुभा आहे। जनता काय तो फैसला करील। शिवसेनेत प्रचंड खतखत आहे, ही खतखत उफाळून वर जर आली तर तुम्हाला भारी पडेल। संजय राऊत, शिवसेना नेते आणि खासदार, मुख्यतः संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर हेही स्पष्ट केलंय, ही माझी व्यक्तिगत प्रतिक्रिया नाही किंवा सामनातून लिहिलेलं संपादकीय नाही, ही शिवसेनेची भूमिका आहे। आणि त्यामुळे शिवसेनेने अत्यंत कठोर शब्दामध्ये भाजपला इशारा दिलेला आहे आणि हे सरकार पडेल की काय अशी भीती जी आहे ती आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। निलेश, आपल्यासोबत कुमार केतकर आहेत, ज्येष्ठ संपादक। केतकर सर, ही आताची लेटेस्ट डेव्हलपमेंट्स आहेत, काय प्रकार चाललाय, काय कमेंट आहे पहिल्यांदा आपली? प्रसन्न, सध्या सगळीकडे एक्झिटची चर्चा चालू आहे आणि त्यामुळे ब्रिटन बाहेर पडणार की नाही याला ब्रेक्झिट म्हणत होते। रघुराम राजन बाहेर पडले तेव्हा त्याला रेक्झिट म्हटलं, आता सेना बाहेर पडलंय तर त्याला सेक्सिस्ट म्हणायला लागेल, अशी अवस्था आहे। आणि ते बाहेर पडू शकतील, परंतु तेवढी हिंमत उद्धव ठाकरेंना दाखवायला लागेल की चालवायचं असेल तर तुम्ही सरळ ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर चालवा। परंतु मला व्यक्तिशः असं वाटतं की ह्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या मतदानाचा कल कोणत्या दिशेला असणार याच्याबद्दलचे दोन्ही पक्षांचे अंदाज हे त्यांना दोघांना खात्रीचे वाटत नाहीयेत। शिवसेनेला असं वाटतं की गुजराती, उत्तर प्रदेशीय आणि महाराष्ट्रातला उच्च मध्यम वर्ग हा भाजपच्या बाजून जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला 80 सीटा कमीत कमी ज्या अपेक्षित आहेत कमीत कमी त्या मिळणार नाहीत। भाजपला कधी कधी अशी भीती वाटते की आपण ज्या प्रमाणामध्ये अपेक्षा करतो त्या प्रमाणामध्ये अपेक्षा करताना आपल्यासमोर मुख्य प्रतिमा आहे नरेंद्र मोदींची। नरेंद्र मोदींची प्रतिमा ढासळतीये का तशीच आहे का वाढली आहे याच्याबद्दल त्यांना खात्री सांगता येत नाहीत, कारण आता NSG मध्ये पण भारताला फटका बसलेला आहे, पाकिस्तान बरोबरच्या वाटाघाटीत फटका बसला आहे। ते झाले आंतरराष्ट्रीय प्रश्न, परंतु तुरीच्या डाळीचे भाव, एकूणच भाववाढ आणि एकूणच नोकऱ्या न मिळण्याची शक्यता या पार्श्वभूमीवरती भाजपची लोकप्रियता ढासळत असेल असं जर त्या भाजपच्या काही लोकांना वाटतंय तर त्यांना असं वाटतं की ते रिस्क घेण्यापेक्षा, तो धोका पत्करण्यापेक्षा आपण आपलं सरळ त्यांच्याबरोबर जावं, शिवसेनेबरोबर। त्यामुळे त्यांच्याकडे पण दोन गट आहेत, यांच्याकडे पण दोन गट आहेत। दोघांना प्रत्यक्षात भीती आहे की आताच्याच मगाशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जनमत कसं जाईल याचा अंदाज आता दोन्ही पक्षांना नाहीये। कदाचित या पार्श्वभूमीवरती जर तुटलं तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुढच्या 1-2 वर्षात निवडणुका येऊ शकतील। बरं, समीरण सर, मला असं वाटतं प्रसन्न की हे जे काही चालू आहे माधव भंडारींच्या वक्तव्यानंतर, कोणी कोणाला आसरानी म्हणायचं, कोणी कोणाला गब्बर म्हणायचं, परत कोणी कोणाला सुरमा भोपाली म्हणायचं, आता सोशल नेटवर्कवर सुद्धा इतक्या प्रचंड प्रमाणावर अशा उपमांचं काहीतरी एक असं वेगळ्या प्रकारचे पाऊस पडलेला आहे, तो मला असं वाटतं अत्यंत बालिश प्रकार चालू आहे असं दोन्ही पक्षांमध्ये दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं। पण या बालिशपणामागे सुद्धा एक मेथड इन मॅडनेस आहे असं मला वाटतं। आपल्या मतदारांना आकृष्ट करायचं, आपल्या मतदारांना दाखवायचं की बघा आपल्याच बलबुत्यावर हे सगळं सरकार चालू आहे, आणि तिकडून भाजपकडून दाखवण्याचा प्रयत्न व्हायचा की नाही बघा हे सरकार जे आहे ते आमचंच आहे आणि शिवसेनेला असं वाटतंय की आपल्यामुळे आहे, पण तसं काही नाहीये, पुढच्या इलेक्शनमध्ये आम्हीच एकला चलो रे म्हणून आम्ही सगळे 100% भाजप येणार आहे। या गोष्टी आता जनतेला फसवू शकत नाही। नीलम गोरे आपल्यासोबत आहे, त्यांना थेट प्रश्न काही नाही। नीलमताई, मला एक या सगळ्या प्रकारामध्ये आता मला माहिती आहे शिवसेनेची भूमिका आणि या सगळ्या मांडण्याकरता तुम्ही वेळोवेळी येत असता, पण आता जो काही प्रकार चालू आहे, शिवसेनेला वेगळ्या उपमा देणं, बालिशपणाच्या उपमा देणं, मग त्याच्यानंतर तीव्र प्रतिक्रिया सेनेकडनं उमटणं, या सगळ्या गोष्टी माध्यमांनी दाखवल्या की त्याच्याकरता माध्यमं कोर्ट मार्शल करतात, माध्यमं प्रेस ट्रायल्स करतात म्हणून आम्हाला दोष दिला जातो। हा सगळा बालिश प्रकार काय चालू आहे नेमका, काय तुमची प्रतिक्रिया याच्यावर?
नाही, पण कधी नव्हे ते या प्रकारात आम्ही तुम्हाला दोष दिलेला नाहीये. नाही, पण तुमची प्रतिक्रिया काय याच्यावर शिवसेनेची? आता राऊतांची प्रतिक्रिया आली आहे, एकदाचा शिवसेना निर्णय का घेऊन टाकत नाही या बाबतीत? याबद्दलचा आता निर्णय घेणारे मी किंवा संजय राऊत नाही आहोत. पक्षप्रमुख निर्णय घेतात. त्यांचं तुम्ही वर्धापन दिनाच्या दिवशी भाषण ऐकलेलं आहे. त्यांनी अनेक बाबतीमध्ये अगदी ज्याला सविस्तर म्हणता येईल असं राष्ट्रीय मुद्दे असतील, राज्याचे मुद्दे असतील, या संदर्भामध्ये टीका केलेली आहे. पण त्याच वेळेला त्यांनी हे देखील सांगितलं की जी वस्तुस्थिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्धवजींचा चांगल्या प्रकारचा संवाद आहे आणि अशा वेळेला त्यांची ही अपेक्षा आहे या सगळ्यामध्ये की मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्वतःचं काय म्हणणं आहे ते स्पष्ट करावं. कारण माधव भंडारी किंवा अजून कोणी अमुक व्यक्तीने काय टीका मांडली आहे ती केवळ त्या व्यक्तीची आहे असं मानणं किंवा त्याच्यावर विश्वास वाटणार नाही. अशा पद्धतीने वारंवार जेव्हा तरुण भारत मधून कधी या बातम्या आल्या होत्या, त्याच्यानंतर आता या बातम्या आल्या, म्हणजे पक्षामध्ये एक कुणीतरी नक्कीच असे आहेत लोक की ज्यांना सातत्याने हे वाटतं आहे. दुसरीकडे सन्माननीय मुख्यमंत्री ठाण्याला आमच्या प्रचारासाठी आले होते. आमचा उमेदवार निवडून यावा म्हणून त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही ज्याला आपण म्हणू खडबडीत रस्त्यावरून आमचा प्रवास चालला हे तो सगळ्यांना दिसतोच आहे. पण इथे मला वाटत नाही चंद्रन आम्ही मीडियाला याच्याबद्दल दोष दिलेला आहे. उलट आज सुद्धा सामनाचा जो अग्रलेख आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे की सुब्रमण्यम स्वामी जी टीका करतायत मग ती टीका काही शिवसेनेशी ते संबंधित आहेत म्हणून करतायत का? भारतीय जनता पक्षामधून सुद्धा वेगवेगळे आवाज उमटतायत अनेक मुद्द्यांवरती. अशा वेळेला युतीमध्ये असलेला किंवा आपल्या बरोबर ज्यांनी पाठिंबा दिलाय अशा पक्षांनी जी मतभेद व्यक्त केले तर त्याच्याबद्दल एवढं असहिष्णू भूमिका जी सातत्याने दाखवली जाते तर त्याच्यावरती आम्ही सुद्धा जोरदार वाद ही करणार जी आहोत. असहिष्णुता आहे, आज तुम्ही म्हणताय असहिष्णुता भूमिका व्यक्त केली जाते. आतापर्यंत आज मनोगत मध्ये भंडारींनी लिहिलं, त्यानंतर शिवसेनेत खदगत जागृत झाली. सामनातून आतापर्यंत संजय राऊतांच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्या संजय राऊतांच्या व्यक्तिगत प्रतिक्रिया होत्या का? तुम्ही ज्यावेळेला मोदींना आणि शहांना निजाम म्हटलं त्यावेळेला त्या व्यक्तिगत टीका टिप्पणी नव्हती का? आणि आता उद्धव ठाकरेंवर ज्यावेळेला भाजप टिप्पणी करते त्यावेळेला ती व्यक्तिगत वाटते, मग इशारा दिला जातो. मग म्हणजे एकीकडे आपण केलं ते योग्य आणि भाजपनं केलं ते अयोग्य, असा चुकीचा न्याय लावला जातोय का शिवसेनेकडून? मला असं वाटतं की मी उदाहरण देते. दुसऱ्या एका वाहिनीवर बोलत असताना माधव भंडारींनी अशी उपमा दिली होती शिवसेनेला की शिवसेनेचा आमच्या शेजारी राष्ट्रासारखं आहे, ते कायम कुरबुरीच काढत असतात. आता याच्यावरती मी त्यांना असं बोलले होते, मी कबूल करते, मान्य करते तुमच्या समोर, मला काही वाटत नाही त्यामध्ये. मी म्हटलं तर असं म्हणणारा माणूस जो आमच्या बरोबर पाठिंबा देऊन आमचा पाठिंबा घेऊन असं बोलतोय त्याची संभावना मी एकाच वाक्यात करू शकते की मूर्ख म्हणून. मी बोलले मूर्ख, मी मान्य करते त्याच्यामध्ये. पण ज्या वेळेला बरोबर असणाऱ्या पक्षाला पाकिस्तानची उपमा देऊ शकतात ते, तर त्यावेळेला त्याच्यावरती हेच प्रत्युत्तर देणं पण क्रमप्राप्त आहे ना. पण त्याच्यानंतर मुळामध्ये असं आहे की तरुण भारत तर त्यांचं मुखपत्र नाहीये, मनोगत सुद्धा त्यांचं मुखपत्र असलं तरी सुधीर मुनगंटीवार म्हणतात की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. मग अशा याला संजय राऊतांबद्दल आम्ही असं तर कधी म्हटलं नाहीये की त्याचे सामनातले अग्रलेख त्यांचे व्यक्तिगत आहेत म्हणून. पक्षाच्या मुखपत्रामधून पक्षाचीच भूमिका मांडली जाते. त्याच्यात काही ठाकरी बाणा पद्धतीने शब्द वापरले गेले असतील, परंतु भारतीय जनता पक्षाचं याच्यावरती अधिकृत काय मत आहे याच्याबद्दल संजय राऊत यांनी विचारणा केली आहे. आणि मला पण म्हणजे निलमताई, आज जो काही हा तुमच्या पत्रकातून देण्यात आलेला इशारा, शिवसेना या क्षणी सत्तेच्या बाहेर, म्हणजे मगाशी आपल्यासोबत ज्येष्ठ संपादक कुमार केतकर आहेत, ते म्हणाले आता ब्रेक्झिट नंतर शिवसेनेची शेक्झिट जाण्याच्या तयारीत आहात का? खरोखरच एवढी तयारी आहे का सेनेची? असं आहे, ज्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढलाय झाला निर्णय त्यावेळेला सुद्धा सगळ्यांना वाटत होतं, म्हणजे कुमार केतकरांना नव्हतं वाटत की शिवसेनाचं आता वाट लागणार आहे. बरेच लोक 25, 30, 35 असे आमच्याबद्दलचे आकडे बोलत होते. त्यामुळे मला असं वाटतं आम्ही काय करणार आहोत आणि काय नाही याचा योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला उद्धवजी घेतील. बरं, धन्यवाद निलमताई, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. केतकरांकडे पुन्हा एकदा जाऊयात. केतकर सर, आता हा रिफ्ट आहे हा पूर्ण खरंच दरीमध्ये परिवर्तित होईल का? काय वाटतं आपल्याला? काय केवळ पॉलिटिक्स ऑफ ड्युअलिझम आहे? नाही, त्याचं काय होईल हे सांगणं कठीण आहे. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या दोघांना खात्री वाटत नाही की आपल्याला नक्की किती जागा मिळतील, ते मुंबईवरती अवलंबून आहे. परंतु दोन गोष्टींची आठवण करून देऊ इच्छितो. एक म्हणजे साधारणपणे 6 महिन्यापूर्वी देशामध्ये ज्या वेळेला असहिष्णुतेचं वातावरण आहे अशी चर्चा सुरू झाली त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि बहुतेकसा मीडिया यांनी बोंबाबोंब केली की कुठे आहे असहिष्णुता, कुठे आहे असहिष्णुता. आता सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकांवरती असहिष्णुतेचे आरोप करतायत. इतकंच नव्हे, आणि राज्यामध्ये जसं एककेंद्रीय नेतृत्व
नेतृत्व दिसत नाहीये भारतीय जनता पक्षात. जरी राष्ट्रीय संघात असल्याचा दावा केला जातो, तर केंद्रामध्ये तर ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. तिथे सुब्रमण्यम स्वामी परवा राज्यसभेवर नरेंद्र मोदींनी स्वतः नेमलेले जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी थेट अरुण जेटलींवरतीच हल्ला सुरू केलेला आहे. तो थेट हल्ला अरुण जेटलींवरती झालेला असल्यामुळे तिकडे सुद्धा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी असं सांगत नाहीयेत की हे चुकीचं आहे, असा हल्ला बंद करा, पक्षशिस्तीला हे मंजूर नाही. राजनवरती हल्ला झाला त्यावेळेलाही ते बोलले नाहीत. अरविंद सुब्रमण्यमवरती हल्ला झाला त्यावेळेलाही बोलले नाहीत. शक्तिकांत दासवरती हल्ला झाला त्यावेळेलाही बोलले नाहीत. आणि प्रत्येक वेळेला आपण NSG मध्ये आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया अजून इकडे दुर्लक्ष केलं. केंद्रातही नेतृत्वावरती विश्वास नाहीये, भारतीय जनता पक्षात खुद्द. त्यामुळे इथे तर युती आहे आणि या युतीतनं बाहेर पडायचं की नाही, हे युरोपियन युनियन मधनं बाहेर पडायचं की नाही, असाच एक प्रकारचा छोटा लेवलचा प्रश्न आहे. रेफरंडम घेतला इथे रेफरंडम घेतला तर कदाचित सेना बाहेर पडायच्या बाजूनी रेफरंडम. नाही, मला याच मुद्द्यावर तुम्हाला विचारायचं आहे की आता कदाचित सेनेचं हे पत्रक जे राऊतांचं आलेले त्यातली भाषा त्याचा टोन जर बघितला तर शिवसेना एकाच दगडात 3-4 पक्षी मारू इच्छितीये का, असं मला विचारायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सरकारला एनसीपीचा पाठिंबा घेणं भाग पाडायचं. भाजपला म्हणायचंय मला, भाजपला एनसीपीचा पाठिंबा घेणं भाग पाडायचं आणि त्याच्यानंतर मग महापालिकेच्या निवडणुकीमध्येच, म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीच्या आधीच. बोला. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा उघडपणे घेऊन भारतीय जनता पक्षाला राज्य करता येणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो पश्चिम महाराष्ट्रातला आणि इतरत्र पाठिंबा आहे तो प्रामुख्याने एका विशिष्ट जातीचा जसा आहे तसा एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीत वाढलेल्या लोकांचा आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देणं एक वेळ चालू शकेल, परवडू शकेल, परंतु भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्यामुळे टिकलेलं आहे ही भावना त्यांना चालणार नाही. कारण उद्याला जर निवडणुका झाल्या तर त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षालाही भोगावा लागेल, राष्ट्रवादीलाही भोगावा लागेल. राष्ट्रवादी स्वतःची आत्ताची असलेली जी पक्षाची स्थिती आहे ती सुधारण्याची वाट बघते. ती सुधारताना त्यांना भारतीय जनता पक्षावर जाणं अजिबात परवडणार नाही. आणि कदाचित राष्ट्रवादी असा हिशेब करेल की आता या सरकारबद्दल भाववाढ आणि इतर गोष्टींमुळे जो असंतोष आहे तो असंतोष जर मतांनी कॅश करायचा झाला तर हे सरकार पडणं आवश्यक आहे. आणि ते पडण्यासाठी ते राष्ट्रवादी भाजपला मतदान करणार नाही, पाठिंबा देणार नाही, किंवा दिला तरी तात्पुरता असेल आणि नंतर ते लगेच काढून घेतील. पण मग मला सांगा की महापालिका निवडणुकीला अजून काही महिने आहेत, म्हणजे एक 10 महिने ते 12 महिने तर आहेतच आहेत. या सगळ्या काळामध्ये अशाच प्रकारची सुंदोपसुंदी किंवा अशा प्रकारचं एक वाघयुद्ध, घोषणायुद्ध हे जनतेला पाहावं लागणार आहे का? याचं कारण असं की महापालिकेच्या नंतर जर समजा काही सत्तेमध्ये बदल करायचा असेल किंवा हे सरकार पडणारच असेल किंवा पाडायचं असेल तर महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत तरी का वाट बघतील पक्ष, असं तुम्हाला वाटतं? नाही, ते गतीने जातं ना. ते काय असा प्रश्न नाहीये की आपण केव्हा करायचं. ते प्रत्येक वेळेला त्याचा एक मोमेंटम असतो. अगदी साधी जर तुलना करायची झाली ह्या घटनेची तर घटस्फोट काही लगेच आज मतभेद झाला नवरा बायकोंचा म्हणून उद्या घटस्फोट होत नाही. घटस्फोटापर्यंत जाण्याची प्रक्रिया ही किमान 1-2 वर्षांनी, कधी कधी 5-5 वर्षांची सुद्धा असते. परंतु आता यांची स्थिती ही घटस्फोट सदृश आहे. परंतु घटस्फोट कायद्याने होण्यासाठी जो काही काळ लागतो, जी काही प्रक्रिया व्हावी लागते त्यासाठी थांबलेले आहेत. परंतु हा विवाह धड चाललेला नाही, हा संसार धड चाललेला नाही, हे आता सगळ्या जगाला कळून चुकलेलं आहे. केतकर सर, आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आहेत, भाजपचे प्रवक्ते. शिरसाटजी, शिवसेनेकडनं आता थेट तुमच्या सगळ्या टीकेला माधव भंडारेंच्या उत्तर देण्यात आलेलं आणि म्हटलेलं आहे की राहायचंय तर संबंध ठेवा, नाही तर तटकरेंबरोबर आणि अजित पवारांबरोबर संबंध जोडायला मोकळे आहात. काय भाजपची भूमिका आहे? भाजपची भूमिका वरिष्ठ नेते ठरवणार, ते घेणार. योग्य वेळी ती भूमिका आपल्याला माहिती पडेल. परंतु आता शिवसेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. बरं, यांचा फोन आपल्यासोबत संपलेला आहे. गिरीश व्यास पण आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. गिरीश व्यासजी, यापुढे भाजप काय करणार आहे? माफी मागणार आहेत का किंवा सलोख्याचे प्रयत्न सुरू झालेत का पडद्यामागे? मला असं वाटतं अशी कुठली स्थिती राजकारणामध्ये नसते. समन्वय 2 पक्षांमधलं सतत असलं पाहिजे. पण ज्या पद्धतीने एकतर्फी विचार संजय राऊत मांडतायत, एकदा ते त्यांच्या पक्षाचे अधिकृत विचार आहेत का एकदा कळून जाऊ देत ना त्यांच्या प्रमुखांकडनं. नाही, त्यांनी म्हटलेलंच आहे. गिरीशजी, त्यांनी म्हटलेलंच आहे, हे विचार माझे व्यक्तिगत नाहीये, ते पक्षाचेच विचार आहेत असं त्यांच्या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे. मला तुम्हाला गिरीशजी एकच विचारायचंय. ऐका, गिरीशजी, मी समीरण वाळवेकर बोलतोय. गिरीशजी, 1 मिनिट ऐका, मी समीरण वाळवेकर बोलतोय, जय महाराष्ट्राचा मुख्य संपादक. 1 मिनिट माझा ऐका. सेनापती प्रमुख गिरीशजी, माझं 1 मिनिट प्रश्न तर ऐका. गिरीशजी, प्रश्न तर ऐका 1 मिनिट माझा.
मुळात आता ही जी काही सगळ्या दोन्ही बाजूनी बालिश विधानं होत आहेत, माफ करा मला बालिश म्हणावं लागतंय. कोणीतरी कोणाला असरानीची उपमा देतंय, कोणीतरी कोणाला गब्बर सिंगची उपमा देतंय, कोणी कोणाला निजाम म्हणतंय, कोणी कोणाला सुरमा भोपाली म्हणतंय. हे काय चाललंय मला सांगा तुम्ही. जनतेने हे कशाकरता ऐकून घ्यायचं? सरकारमध्ये याकरता दोन पक्षांना निवडून दिले का जनतेने? हा खेळ थांबणार आहे कधी गिरीशजी? आता सरकारच्या आतमधला समन्वय अत्यंत चांगला आहे. कुठल्याही मंत्र्यांनी अद्यापपर्यंत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या पक्षाचे मंत्री हे स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी आणि त्यांना योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्यासाठी शिवसेना ही स्वतंत्र आहे. परंतु अशी कुठलीही पद्धत ही कुठल्याही युतीमध्ये असू नये याची निश्चित रूपाने भूमिका त्यांची स्पष्ट असली पाहिजे. पण मग गिरीश हे तुमचं मत असेल तर तुम्ही भंडारींना शिस्तभंगासंदर्भात किंवा काही त्यांना कानपिचक्या देणार आहात का? मग जर का तुम्ही म्हणताय की हे असं असू शकत नाही, मग भंडारींच्या या वक्तव्यांबद्दल तुमची काय भूमिका आहे? भाजपचं काय म्हणणं आहे? त्यांनी आपला निर्णय शिवसेनेने आज स्पष्ट करावा. जी ज्या वेळेला जी परिस्थिती राजकीय उद्भवेल त्याला समोर जाण्याची तयारी भारतीय जनता पक्षाची राहील हे या माध्यमातून आम्ही सांगू शकतो. ठीक आहे गिरीश व्यासजी, धन्यवाद. निलेश, आपल्यासोबत किशोरी पडणेकर पण आहेत. पण आता या सगळ्या प्रकार हे टेस्टिंग वॉटर सुरू आहेत का, की आता विरोधाची सगळी बळकावून टाकायची, अख्खं महाराष्ट्राचं राजकारण आता फक्त या दोन पक्षांपुरतं आणून ठेवायचं, असा काही प्लॅन आहे? मुख्यतः ज्या टोकाला जाऊन प्रतिक्रिया येतात हे स्पष्ट आहे की घटस्फोटाची बीज जी आहेत ती खूप चांगली रोवली गेलेली आहे आणि लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीतला घटस्फोट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. ज्या स्वरूपाची भाषा वापरली गेली आहे दोघेही पक्षांकडून हे स्पष्ट आहे. पण सर्वसामान्यांमध्ये जो राग आहे की आजही दुष्काळानं पोळलेला शेतकरी जो आहे तो बाहेर येऊ शकले नाही आहे. शेतकरी चोऱ्या करतोय अशा स्वरूपाच्या बातम्या ज्या आहेत त्या मराठवाड्यातून येत आहेत. काही शेतकरी हे खायला घरात अन्न नाही म्हणून चोरी करताना पाहायला मिळत आहेत. जे प्रमुख मुद्दे आहेत त्या विषयांवर हे दोघेही पक्ष बोलत नाही. शिवसेना सत्तेत आहे, आज जरीही पाठिंबा दिलेला असला तरी मंत्रिपद घेतलेली आहेत शिवसेनेनं, सत्तेचा लाभ शिवसेना उचलते. मग दुसरीकडे फक्त टीका टिप्पणी करायची आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना बगल द्यायची, असं राजकारण जे आहे ते हे मुख्यतः या दोघं राजकीय पक्षांना. आपण किशोरीताईंना विचारत, किशोरीताई हा काय प्रकार चाललेला आहे? भाजप तुम्हाला प्रत्युत्तर देते कारण मुळात तुमच्याकडनं त्यांचा निजाम काढला जातोय आणि अमित शहाला काय औरंगजेब ठरवलं जाते किंवा काय, हा काय प्रकार चाललाय? मुळात म्हणजे आता जे महाशय कोण बोलत होते व्यक्ती त्यांचं नाव गिरीश व्यास बोलत होते, भाजपचे प्रवक्ते बोलत होते मगाशी. मग त्यांना आठवण द्यावी लागेल की दोन्ही पक्ष बोलत नाही असं म्हणू नका. आज आमच्याकडनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना या सन्माननीय उद्धवजींच्या माध्यमातून चालू आहे आणि हेच तर खरं दुःख आहे की जे काँग्रेस राजवटीमध्ये शेतकरी हाल अपेक्षा करत होता तेच हाल अपेक्षा जर आपल्या राज्यात होत असतील तर मग हे कसं काय सुखाचं राज्य किंवा आजचे दिन असं कसं काय म्हटलं जाऊ शकतं, हा आमचा प्रतिप्रश्न आहे आपल्याला. ठीक आहे किशोरीताई, धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया कळलेली आहे. शिवसेना सुद्धा थांबणार नाही हे यामुळे स्पष्ट झालेलं आहे. मी शेवटच्या दोन प्रतिक्रिया घेणार आहेत. केतकर सर, महापालिका निवडणुकीसाठीचं स्टेज तयार झालंय का या सगळ्या रिफ्टमुळे, या सगळ्या वादविवादामुळे? शेवटचा प्रश्न. मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ते हे की भारतीय जनता पक्षाचा पाया हा प्रामुख्याने शहरी मध्यम वर्ग आणि नवीन वर्गामध्ये आहे. शिवसेनेचा पाया पण शहरात जरी असला तरी तो कामगार वर्ग, गरीब, झोपडपट्ट्या, चाळींमध्ये राहणारी माणसं ह्यांच्यामध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा एक प्रकारचा वर्गभेद आहे त्यांच्या पाठिंब्यामध्ये. आणि दोन्ही पक्षांना तसं पाहिलं तर शेतकरी वर्गामध्ये कमी पाठिंबा आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षामध्ये जवळजवळ 1.5 वर्षामध्ये जेवढे ग्रामीण दौरे केले आणि पुन्हा एक शेतकऱ्यांचा पाया मिळवायचा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांमध्ये जाऊन केलेला नाही. त्यांची जी टीका आहे, संजय राऊतांनी केलेली टीका आहे, सामनामधून आलेली टीका आहे की नरेंद्र मोदी सगळे जगभर फिरतात पण मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये तिकडे आलेले नाहीत. मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करतात. पूर्वी फक्त विदर्भातले करायचे, आता मराठवाड्यातले करतायत. परंतु ह्या शेतकऱ्यांना भेट द्यायला नरेंद्र मोदींना वेळ नाही. ही टीका केवळ नरेंद्र मोदींची बद्दलची नाहीये, तर भारतीय जनता पक्षाचं शेतकऱ्यांमध्ये काही स्थान नाहीये, तिथे पाया नाहीये हे दाखवून देणारी टीका आहे. आणि त्याच्यामुळे हा पक्ष, भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रावरती आता जरी सत्ता करत असला तरी त्याचे महाराष्ट्रामध्ये रूट्स नाहीयेत, मुळं नाहीयेत, हे याच्यातनं प्रथम बाहेर येत आहे. आणि ती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक वेगळ्या प्रकारची तणावाची स्थिती आहे. कार्यक्रम संपवताना शेवटची कमेंट समीरण सर. मला असं वाटतं प्रसन्न, अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर आपण पहिल्यापासून म्हणतोय त्याप्रमाणे दोन्ही पक्षांना या भाषेत अशा उपमा देणं हे शोभणारं नाहीये. आणि सर्वसामान्य जनतेला निलेश जसं म्हणाला तसं रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न हे जास्त महत्वाचे आहेत. एका बाजूला शिवसेनेनी कॅबिनेटमध्येही बसायचं, तिथे सगळ्या
निर्णयाला पाठिंबा द्यायचा, सहभागी व्हायचं आणि बाहेरून दोन्ही पक्षांना एकमेकांवर टीका करायची, वाटेल त्या थराला जाऊन वाटेल ते शब्द आणि वाटेल त्या उपमा द्यायच्या, हे शोभणारं नाहीये सरकारला सुद्धा आणि सरकारमधल्या दोन्ही घटक पक्षांना सुद्धा. मला स्वतःला विचारशील तर मी केतकर सरांच्या मताशी सहमत आहे. आता दोन्ही पक्षांना आपण इंडिपेंडेंटली स्वतःच्या बळावर निवडून येऊ याची खात्री वाटत नाही. महापालिका निवडणुकांना अद्याप 10-11 महिने आहेत. या 10 महिन्यामध्ये दोन्ही पक्ष स्वतःची मुळं बळकट करायचा प्रयत्न करतील. त्याच्या आधी कुठल्याही परिस्थितीत सरकार पडू देणार नाहीत. काहीही झालं तरी एकमेकांशी भांडून का होईना पण सत्तेमध्ये राहतील. आणि महापालिकेचा एकदा निर्णय लागला की जिथे शिवसेनेला खूप मोठ्या अपेक्षा आहेत, भाजपला सुद्धा असं वाटतं की आपण महापालिका घ्यावी, पण ते तसं शक्य होणार नाही. शिवसेनेचा त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा असणार आहे त्या सत्तेमध्ये, किंबहुना शिवसेना पुन्हा एकदा ते गड स्वतःकडे राखेल अशी चिन्ह आता दिसत आहेत. एकदा का महापालिका, मुंबई आणि ठाणे महापालिकांवर परत एकदा शिवसेनेचं वर्चस्व आलं की त्याच्यानंतर मात्र युतीमध्ये राहायचं का नाही याचा निर्णय घ्यायचा क्षण महापालिका निवडणुकांनंतर अगदी जवळ येऊन ठेपलेला असेल. जो पुढच्या वर्षीच्या एप्रिल किंवा मे मध्ये आलेला असेल तोपर्यंत या राज्यामध्ये रडत खडत का होईना, एकमेकांवर टीका करत का होईना, पण सत्तेमध्ये राहणंच दोन्ही पक्षांना अपरिहार्य असेल. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा 2014च्या निवडणुका झाल्या होत्या, लोकांना वाटलं होतं आपण एकीकडे मर्द मराठ्या शिवसैनिकांना निवडून दिलेले, शिवसेनेला निवडून दिले आणि तिकडे अच्छे दिनवाले लोहपुरुष निवडून आलेले आहेत. पण शेवटी काय तर आपण असरानी आणि गब्बर सिंगलाच निवडून दिलेलं आहे. हे दोन्ही पक्षांनीच मान्य केलेलं आहे. हा लोकांसाठीचा धडा आहे, तो लोकांपुरता कायम ठेवूयात. आणि आजच्या चर्चेमध्ये केतकर सरांनी आणि बाकीच्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार म्हणून इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.